आई याची अगो काय दचकले मी काय झालं आय एम सो सॉरी पण ऐका ना म्हणजे मी एक मिठी मारू तुम्हाला मार की सहज मारली असतेस तरी चाललं असतं काय झालं आईजी श्री बाबांशी बोलला काय नाही एक मिनिट म्हणजे हा बाबा आईना आणि मोठ्या आईना एक पत्ता विचारत होते आणि त्या दोघी तो पत्ता सांगताना सुपर गोळ घालत होत्या तेव्हा श्रीने पत्ता सांगितला काय सांगतेस हो आणि त्यांना हे सुद्धा म्हणाला की बसने आणि रिक्षाने फिरण्यापेक्षा आपल्या घरची गाडी घेऊन जा चला विघ्नेश्वरच पावला म्हणायचा पण आईजी बघितलत ना आतापर्यंत मी त्याला सांगत होते की अरे बाबांशी नीट वाग तर त्यांच्याकडे बघायलाही तयार नव्हता आणि मग जेव्हा मी म्हणाले की आता मी तुमच्या दोघांमध्ये पडणारच नाहीये तेव्हा अगदी मला हवं तसं वागतोय विरुद्ध स्टेज आठवतंय सुखी संसाराचं लक्षण आहे हे चालू दे म्हणूनच मी त्या दोघांना काही बोलले नव्हते एकमेकांशी कसे वागा असंही सांगितलं नव्हतं दोन माणसांमधलं इक्वेशन ज्याचं त्यांना ठरवू द्यावं अगदी खरंय आईजी आणि आता माझं ठरलंय यापुढे मी श्रीला काहीच सांगणार नाहीये खूप आनंद झालाय हो खूप जास्त ऑफिस मध्ये उशीर झालेलाही चालणार आहे नाही मी विसरूनच गेले होते आईजी आता सहजच आय लव्ह यू आय लव्ह यू टू बेटा श्री ऐक ना काय श्री ऐक ना अगं काम करतोय जान्हवी मी एक काय रे एक दिवस घरी लवकर आलास की घरी जास्त काम करत बसतोस अगं तू बोल ना ऐकतोय मी गीता आणि मनीष तर जमलंय काय हो म्हणजे प्रॉपर जमलंय तुला माहितीये ते भेटतात एकमेकांना कॉफी प्यायला जातात SMS पाठवत असतात गाडी करेक्ट रुळावर आहे जान्हवी तुला या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो ना छोटी गोष्ट काय श्री लग्न होईल त्यांचं मग श्री मनीष आणि गीताचं लग्न नाही चांगली गोष्ट आहे पण तू काय एवढी एक्साइट होतेस अरे वा का नाही होणार ते दोघही माझ्या आयुष्यात खूप जवळच आहेत त्यामुळे त्या दोघांचं जर काही चांगलं होत असेल तर मला आनंद होणारच बरं ऐक ना तू एक काम करशील तू मनीषला सांगशील काय हेच की गीताला सांग काय हेच आय लव्ह यू काय वेडी वेडी आहेस का चल मी नाही सांगणार श्री आता जर मी सांगितलं तर मनीषला वाटेल गीताने असं सांगितलंय मला ऐक ना तू त्याला सांग ना होऊन जाऊ दे म्हणाव असं एकदम कसं सांगणार आणि बाय द वे तो तुझा मित्र आधी आहे माझी त्याच्याशी आत्ता मैत्री झाली आणि मला विचारशील तर वी शुड लीव देम अलोन उगाच इंटरफिअर नको करायला इंटरफिअर काय केलं मी मदत करतेय त्यांना हे बघ कधी कधी मदत इंटरफिअरन्स होऊ शकते किंवा वाटू शकते जान्हवी हे बघ मला असं वाटतं की त्यांचं त्यांना या स्टेज पर्यंत येऊ देत उगाच आपण त्यांना खेचून नको आणायला आणि त्यांनी मागितलीच तर आपण निश्चित मदत करणार आहोत नक्कीच करणार पण न मागता केलेल्या मदतीचा कधी कधी त्रास होऊ शकतो मला तो लॅपटॉप तरी देशील का काहीतरी दाखवायचंय आता आता कोणाचं लग्न जमवतेस जान्हवी ए ऐक माझं काम चाल जान्हवी पण वंश तुमचं काहीच चुकीचं नाही खरं आहे ते पण वहिनी मला गिल्टी फील होतंय ना हा म्हणजे माझं मन खातंय ना कशासाठी वहिनी कांता आणि दादा आल्यापासून ना मला वेगळाच त्रास व्हायला लागलाय म्हणजे मला जुन्या गोष्टी आठवायला लागल्यात
जुना विचार यायला लागलाय माझ्या मनात. अहो मग काढून टाका. ज्या विचारांचा काहीही उपयोग नाही असे विचार मनात आणून काय उपयोग. नाही ना जमते वहिनी मला. माझ्याकडे बघा, मी नाही का जमवून घेते. वहिनी त्यात तुझी चूक नव्हती, तुझं दुर्दैव होतं ते. वहिनी पण माझं बघ ना, माझं मात्र शे. पुन्हा तेच विचार आले मनात. पंच शांत व्हा. एक सांगू, श्रीशी बोला. श्रीशी? त्याला काय वाटेल ते माहित नाही, पण तुम्हाला नक्की बरं वाटेल. आपण नाही का छोट्या छोट्या गोष्टी आधी त्याच्याशी बोलायचो, मग आता त्याचं लग्न झालं म्हणून आपण आपल्या सवयी बदलायच्या का? कशासाठी? एकमेकींशी बोलून जेवढा आधार वाटत नाही ना, तेवढा श्रीशी वाटतो. तुम्ही श्रीशी बोला. थँक्यू वहिनी, बोलेन मी श्रीशी. नाही नाही नाही, ती असंच म्हणाली असणार आहे, काही सिरियस वगैरे नाहीये. असं काही नाही, त्या सिरियसच होत्या. ए हा बघ, हा कसा आहे? हा हा जानवी, हा बुटका आहे. एक मिनिट. अगं हा बुटका आहे किती. हे बघ जानवी, तिला सिरियसली लग्न करायचं असतं ना तर एव्हाना झालं असतं. आई आजीने सुद्धा खूप प्रयत्न केलेत. अरे हो, पण असं होऊ शकतं ना की कधीतरी प्रयत्न करूनही नाही जमत. एक्चुअली हा कसा आहे? हा वाला? अरे हा कसा आहे, लठ्ठ आहे किती हा माणूस. आता प्रत्येक मुलात जर दोष काढत राहिलास तर कसं चालेल? हे मी नाही म्हणते, ही सरू मावशीची मतं सांगतोय मी तुला. ही सगळी स्थळं जेव्हा तू सरू मावशीला दाखवशील ना, तेव्हा तीही हेच म्हणेल. ती काही सिरियसली वगैरे म्हणत नव्हती, ती असंच सांगत होती तुला. श्री, त्यांना मनापासून लग्न करायचंय रे. जाऊ दे ना, तुला नसेल मदत करायची तर नको करूस. मी बघते माझं माझं. नंतर क्रेडिट घ्यायला येऊ नकोस. पण तुझा हा आशावाद मात्र सॉलिड आहे. तुझ्याशी ना काही बोलण्यातच अर्थ नाहीये. राहू दे, मी माझं बघीन. हे घे. थँक्यू. तसंही मला लॅपटॉप परत हवा होता. आणि थँक्यू फॉर नॉट हेल्पिंग मी. असू दे ना, माझं मी बघीन. नाहीतर मी आई आजींना विचारेन. श्री, तू हसू नकोस हा. सरू मावशींच्या बाबतीत मी जाम सिरियस आहे. सरू मावशी जेवढी सिरियस नसेल ना, तेवढी सिरियस तू आहेस. श्री, मला का नाही कधी सिरियसली घेत? दरवेळी मस्करी करतोस माझी. मी तुला सांगते ना महत्वाचं. बेबी आत्या, मी आत येऊ? अगं आत्या, ये ना. विचारताय काय? या ना. ये. काय ग? श्री, मला खर तर काही कळतच नाही अरे. याच्याशी बोललं ना की खूप बरं वाटतं अगं. हा लहान असल्यापासून आम्ही त्याच्याशी सगळं बोलायचो. का माहितीये, त्याला कळत नसलं ना तरी नंतर तो आम्हाला खूप गोड मिठी मारायचा. खूप बरं वाटायचं, सुरक्षित वाटायचं आम्हाला. बेबी आत्या, काय झालंय? माझं एक काम आहे आई आजींकडे, मी पटकन जाऊन येते. काय झालंय? तू ये, बस बस.
बोल, काय झालं? आज ऑफिसमधून लवकर आलीस? हो, म्हणजे काम कमी होता. बस ना. तुला काहीतरी बोलायचंय. भीती वाटते तुमची. आई आजी, खरंच भीती वाटते. तुम्हाला सगळंच कळतं. नाही ग, कशाबद्दल बोलायचंय ते नाही कळलं. एक विचारायचं होतं. म्हणजे माझं विचारणं कदाचित चुकीचं वाटेल तुम्हाला. एकमेकींविषयी असं वाटण्याच्या पलीकडे गेलो होता पण, नाही का? आई आजी, बेबी आत्यांचं काय झालंय नक्की? म्हणजे नाही म्हणजे त्यांचं लग्न. ही एकच गोष्ट अशी आहे जिथं माझं काही चुकलं का असं नाही मला वाटत. बेबी पहिल्यापासूनच लागवी होती. माणसं हवी असायची तिला सतत. खूप लाडात वाढली. एक रमाकांत सोडला तर माझ्या कुठल्याच मुलांनी गरिबी हलाखीची स्थिती अशी पाहिली नाही. बेबी वाढत होती तेव्हा एकूण सुबत्ताच होती. मग कॉलेजमध्ये असताना बेबी देवेंद्रच्या प्रेमात पडली. मुलगा चांगला होता. कविता करायचा, लिहायचा, हुशार होता, वागा बोलायला नीट होता. पण आर्थिक परिस्थितीत मात्र बऱ्यापैकी फरक होता. पण म्हणजे तुमचा विरोध होता का लग्नाला? नाही ग, विरोध असा नव्हता. मुलात खोड काढण्यासारखं काहीच नव्हतं. मीही गरिबीतून वर आले होते. गरीब होता म्हणून विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्याच्या जगण्याबद्दलच्या कल्पना वेगळ्या होत्या हे मला कळत होतं. साहित्य, लेखन, कविता यातच त्याला आयुष्य काढायचं होतं. घसघशीत पगाराची नोकरी करण्याचा विचारही नव्हता त्याचा, निदान तेव्हा तरी. अशा संसारात बेबी कशी राहील ही शंका होतीच मनात माझ्या. तरीही बेबीनी लग्न केलं. पण म्हणजे बेबी आत्या लग्नाच्या वेळी कन्व्हिन्स्ड होत्या ना? अतिशय. तिच्या मते तो खूप मोठा होऊन पैसे कमावणार होता, तिच्यासाठी घर घेणार होता. मी तिला सांगत होते, या भ्रामक कल्पनांमध्ये राहू नकोस. त्याला जसं आयुष्य जगायचे ना त्याच्याशी जुळवून घेता येणार असेल तरच यात पड. पण तिनं ऐकलं नाही. वय वेडं असतं, दुसरं काय. प्रेम आंधळेपणानं करावं, पण लग्न मात्र डोळे उघडे ठेवून करावं. कधीतरी कल्पनांचे बुडबुडे फुटणारच, रियालिटी जाचक वाटणारच. तिचंही तेच झालं. हनीमून पिरियड संपला आणि मग बारीक सारीक कुरबुरी चालू झाल्या. पण मग त्या लग्न मोडून परत आल्या? इतक्या लगेच नाही. तिनंही जुळवून घेण्याचे खूप प्रयत्न केले. नाही केले असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण त्या दोघांच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षांमध्ये खूप तफावत होती. भांडणं वाढायला लागली तशी बेबी सारखी माहेरी यायला लागली. चाळीमधल्या 2 खोल्या जाचायला लागल्या. हौस मौस बाजूला ठेवणं त्रासदायक वाटायला लागलं. आधी मी तिला लग्न करू नको म्हणून समजावत होते, आता लग्न मोडू नको म्हणून समजावायला लागले. मग व्हायचं तेच झालं. गरिबीशी जुळवून घेता आलं नाही म्हणून त्या परत आल्या? तसं असतं तर मी बेबीला घरात घेतलंच नसतं. संसार मोडण्याचं गरिबी हे कारण असूच शकत नाही. माणूस, त्याची वृत्ती हे महत्वाचं. पैसा काय येतो आणि जातो ग. बेबी कितीही भांडली त्याच्याशी तरी तिचा त्याच्यावर जीव होता. रडत खडत कुरकुर करत संसार चालूही राहिला असता जर जर काय आहे जी? बेबी आत्या,
खूप वर्षांनंतर ही माणसं आपल्या डोळ्यासमोर आली आहेत, त्यामुळे हे सगळं आठवणं साहजिक आहे. आणि या सगळ्यामुळे तू डिस्टर्ब होणं खूप नॅचरल आहे. फक्त तेवढंच नाही आहे श्री. म्हणजे श्री श्री कांता आणि दादा आल्यापासून ना वैविध्या, बोल. मला ना राग येतोय सगळ्यांचा. कांता आल्यापासून शरयू हवेत असते आणि दादा आल्यापासून वहिनी पण खुश असते, पण मग मलाच का राग येतोय? त्या दोघी जणी आपापल्या नवऱ्यांबरोबर असतात सतत. आम्हाला कुणाशी बोलावं असं वाटतं तर कोणी नसतंच आमच्या बरोबर. मला नाही त्या दोघींचा खूप हेवा वाटतो खरं म्हणजे. वाईट आहे ना मी, दुष्ट आहे मी. मलाच कळत नाहीये की असं का होतंय मला. त्यांना कळत असेल ना हे सगळं? नाही, आणि जरी कळत असेल ना तरीही त्या समजून घेऊ शकतील. मग मलाच का नाही समजून घेता येत रे? सरू आणि इंदू वहिनीला पण हे सगळं दिसत असेल. त्यांनाही असं वाटत असेल की आपल्या बरोबर कुणी नाहीये. त्या मात्र किती शांत असतात दोघी जण. माझीच तेवढी चिडचिड होते. मला माझ्या खोलीत तर बाहेरच पडू नये असं वाटतं. श्री, वहिनी आणि दादांच्या आनंदात, त्यांच्या सुखात मी का नाही सुख मानू शकत? मला नकोय ना असं वागायला. मला ना काही कळत नाही श्री. मला ना स्वतःचाच खूप राग येतोय. वैविध्या, शांत हो, शांत हो. आईची जर काय बेबीच्या लग्नाला 1.5-2 वर्ष झाली आणि बेबीला बाळाची स्वप्न पडायला लागली. तिच्या मैत्रिणींना मुलं झाली होती. श्री घरात वाढत होता. तिला तसं वाटणं स्वाभाविकच होतं, पण तो मात्र परिस्थितीशी कसा बसा झुंजत होता. बेबीची जबाबदारी पेलताना त्याला नाकीनऊ येत होते. बाळाची जबाबदारी पेलणं त्याला अशक्यच होतं. बेबीचं डेस्परेशन वाढत होतं. त्यावेळी तिच्यासाठी तो एकच विषय होता. मी एकदा त्याला म्हटलं, बाबा रे, पैशाची चिंता करू नकोस, आम्ही आहोत, आपण सगळे मिळून बाळाचं भविष्य सुरक्षित करू. पण तो स्वाभिमानी होता. सासूच्या कुबड्या घेऊन मुलाला वाढवण्याची कल्पनाच त्याला सहन झाली नाही. पुन्हा भांडणं सुरू झाली. आई वडील होणं सोपं असतं ग. पालक होण्यासाठी सगळ्या बाजूनी सक्षम असावं लागतं. तो तसा नव्हता. मग एक दिवस तो बेबीलाही न सांगता डॉक्टरकडे गेला आणि त्याला कधीही मूल होणार नाही याची तजवीज करून आला. काय? कल्पना कर, बेबीला केवढा धक्का बसला असेल. एक प्रकारची फसवणूकच ना ती. दोघांपैकी कोणीही एक असा निर्णय कसा घेऊ शकतो? बेबी पार कोसळली आणि मग मात्र ती कायमची माहेरी आली. पण मग डिवोर्स नाही घेतला त्यांनी. बेबी इतकी उद्ध्वस्त झाली होती की या बाबतीत तिला घाई करायची नाही, प्रेशराईज करायचं नाही असं मी ठरवलं. पण सावरल्यानंतरही बेबीनं या बाबतीत कधीही पुढाकार घेतला नाही आणि त्यानेही नाही. पहिल्या लग्नाच्या अनुभवातून एवढी पोळली होती बिचारी, दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही तिने. कुणावर कसा भरोसा ठेवणार होती ती? बिचारा बेबी आत्या. राजकन्येसारखी पोर माझी. तळहातावरच्या फोडासारखं जपलं मी तिला. ज्याच्यावर तिने प्रेम केलं त्यानंच अशी फसवणूक केली म्हटल्यानंतर तिला तरी कसा दोष देणार? दुर्दैव, दुसरं काय. पण आज अचानक असं बेबी बद्दल विचारलंस तू? नाही,
मनात चालू होताच हा सगळा विषय. म्हणजे विचारणार होतेच मी. भीती वाटते मला श्री, स्वतःचीच भीती वाटते मला. मला कळतंय की मी विचित्र वागतेय, पण मला समजूनच घ्यावंसं वाटत नाही रे. अन्याय आपल्यावरच झाला आणि आपणच समजून घ्यायचं, याचा राग येतोय मला. आणि मग हा राग तुम्हा सगळ्यांवर निघतोय. असं का होतंय श्री? बेबी आत्या, काम डाऊन, शांत हो. तुला पाणी देऊ? तू चिडलास माझ्यावर? नाही म्हणजे मला कळतंय हे सगळं चुकीचं आहे, माझं सगळं चुकतंय, पण मला नाही कळतंय की मी. बेबी आत्या, वाय आर यू बीइंग सो हार्श टू युअरसेल्फ? तुझ्या विचारांची, तुझ्या वागण्याची इतकी चिकित्सा का करतेस? तुला आता असं वाटतंय याची तुझ्याकडे स्वतःची कारणं आहेत जी तुझ्या दृष्टीने योग्य आहेत. हे असं माझ्या मनात येतंय पण ते चुकीचं आहे, मग त्याला बाजूला सारा, असा विचार करून ना आपल्यावरच प्रेशर वाढतं. बेबी ते अगं विचार मनात सर्वांच्याच येतात, त्यात चुकीचं काहीच नाहीये. पण कृतीत आणताना गोष्टी योग्य आणायच्या, जे आपण सगळेच करतो, हो की नाही? तुला एक गोष्ट विचारू? तुला त्यांना भेटावंसं वाटतंय?